आम्ही ठेवीदार ज्ञानराजासह सर्व मल्टीस्टेटचे ठेवीदार रस्त्यावर उतरलेलो आहोत। कारण सचिन भाईचं उपोषण हे 5व्या दिवसात येऊन सुद्धा प्रशासनाने शासनाने दखल घेतलेली नाही आणि ती दखल न घेता आम्ही आता हे जे रस्ता रोको करत आहोत, ह्या रस्ता रोकोतून जर सचिन भाईच्या जीवाला किंवा या ठेवीदारांना जर का अत्याचार झाला, त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत, तर यापुढे आम्ही जेल भरू आंदोलन करू आणि जेल भरून आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन पाशी जाऊन आंदोलन करू आणि सर्व जे मल्टीस्टेटचे जेवढे संचालक अध्यक्ष आहेत यांना तात्काळ अटक केली पाहिजे, असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय, निवेदन दिलेलं आहे, मागणी करतोय। मीडियानी आम्हाला सहकार्य करावं, मीडियानी सहकार्य करून चॅनलवर दाखवावं की चॅनलवर दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं चरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं तसं आमचा सचिन भाई उपोषण करतो, इथं त्यांनी मंत्र्याला पाठवलाच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे। सचिन भाई आप आगे बढ़ो, पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उतरलो, परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू, आमचं जेल भरू करू सगळे। एक मिनिट जेल भरू, याच्यानंतरचं जेल भरू, आमरण, साखळी उपोषण। आता आम्ही इथला हा जो मुक्काम आहे, हा जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाहीत, शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत, मंत्री येऊन इथं बोलत नाहीत, तोपर्यंत हा मुक्काम इथून हलणार नाही। हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने, गोरगरीब आहेत, लेडीज आहेत, सगळे आहेत, यांच्या ठेवी परत करा, हीच आमची पहिली प्रमुख मागणी आहे।